इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने मर्यादा नहीं वचने रे विश्वास जपला याने सप्तपदीने दिलेला हा उपहार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. बाळा, हे डॉक्टरांचं म्हणणं आहे की बाळाचा विकास योग्य तऱ्हेने होत आहे की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. पण भाऊच्या इब्रतीला कोणताही धक्का लागू नये याबद्दलही आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे ना दीदी. हे बघ, अशा अवस्थेत कोणताही निष्काळजीपणा होता कामा नये. जर तू माझ्याकडे सून बनून आली असतीस तर मी तुझी खूप काळजी घेतली असती. ज्या तऱ्हेने मानस आला होता ना त्याची माफी मागायला, त्याच तऱ्हेने रितिकाचा चांगुलपणा आणि सत्यतेच्या समोर सगळ्यांना मान झुकवावीच लागेल. सर, मी खूपच दुःखात होते. मी खूपच मोठ्या धक्क्यात बुडून गेले होते. मी काही जाणून बुजून नाही केलं सर. त्या सर्व रिपोर्टचा आमच्याकडे पाठपुरावा आहे. पण तुम्ही काय हे सांगणार की तुमच्या घरातलं वातावरण ठीक नव्हतं, त्या कारणाने तुम्ही बेजबाबदार झालात? हे बघा सर, मी अजिबात सारवासारव करण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी फक्त तुम्हा लोकांना एवढंच सांगू इच्छिते की मी कलेक्टर आहे ह्या शहराची, पण एक माणूस सुद्धा आहे. काही असे प्रॉब्लेम्स आले होते फॅमिलीमध्ये जे मी सहन नाही करू शकले आणि त्या स्थितीतच ही चूक घडली. मला फक्त माझ्या बाजूने एवढंच सांगायची इच्छा आहे. यानंतर तुम्हा लोकांना जे काही योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. त्यावेळी तुमची मानसिक स्थिती कशी होती त्याचा रिपोर्ट देखील आमच्याकडे प्रस्तुत आहे. हा आमच्यासाठी खूप मोठा मुद्दा आहे. तुम्ही एका मोठ्या ऑफिसरवर हात उचललेला आहे. ही काही मामूली बाब नाहीये. ह्याची शिक्षा तर तुम्हाला मिळालीच पाहिजे. मला तुझ्याकडून या मूर्खपणाची अपेक्षा नव्हती मानस, की स्वतःचा मानसन्मानच नाही तर माझ्या मानसन्मानाचाही भान हरपलास तू. हा मान सन्मानाचा मुद्दा नाहीये डॅड. याला मान सन्मानाचा मुद्दा तुम्हीच मानताय डॅड. माझ्या नजरेत हा मुद्दा मान सन्मानाचा नाहीये. दोन परिवारांचा मुद्दा आहे हा. रितिकाच्या इब्रतीचा मुद्दा आहे हा. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न माझ्या होणाऱ्या बाळाचा प्रश्न आहे, ज्याच्यासोबत तुमचं रक्ताचं नातं आहे, ज्याची येण्याची खबर ऐकताच आपण आनंद साजरा करायला हवा होता. पण आपण ना मनातून खुश होऊ शकलो ना आपला आनंद कोणासोबत वाटून घेऊ शकलो. राईट डॅड? तू जरा जास्त भावुक होतोयस मानस. नो डॅड, नो. आपल्या मान सन्मानाच्या पायदळी तुम्ही एवढा मोठा आनंदाचा क्षण तुडवू पाहताय, पण ते मला मुळीच नकोय.
मान सन्मानाच्या नावावर आपल्या आनंदाचा गळा घोटणं तुमच्यासाठी समजूतदारपणा असेल, पण माझ्यासाठी नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी तिथे जाऊन मूर्खपणा केला आहे, तर तो मूर्खपणाच योग्य आहे डॅड. इनफॅक्ट तिथे जाऊन आल्यावर माझ्या मनावरचं ओझं फार कमी झालं डॅड. येस डॅड, आज माझ्या मनावरचं ओझं उतरलं. हो, कारण की मी सांगून टाकलं तिथे जाऊन की हो, माझ्याकडून चूक झाली होती. सांगून टाकलं मी. तू आदित्य प्रताप सिंगच्या उमऱ्यामध्ये जाऊन माफी मागण्याचा मूर्खपणा केलास. हैराण झालोय मी की तू माझा मुलगा आहेस. येस डॅड, मी त्यांच्या घरी जाऊन आलो. मी तिथे जाऊन माफीही मागितली. रितिका सारख्या पत्नीवर संशय घेतला मी. केवढं मोठं पाप केलं मी. तेव्हा त्या पापाचं प्रायश्चित्त करायला मला तिथे जायचंच होतं. आणि डॅड, मला ह्या गोष्टीबद्दल मुळीच काही वाटत नाही, अजिबात वाटत नाही. हॅलो, मी सूर्या बोलतोय. मी तुम्हाला हे विचारायला फोन केला आहे की काय विचार करून तुम्ही तुमच्या मुलाला मानसला आमच्याकडे पाठवलं. काय विचार करून पाठवलं? हा सवाल तर तेव्हाच उभा राहिला असता जर मी त्याला तिथे पाठवलं असतं. सवाल तर हा उभा राहिलाय की माझ्या मुलाला बहकवून तिथे बोलवण्याचा प्रयत्नच का केला गेला. वाटतं शहरात स्वतःचा आदर गमावण्यासोबतच तुम्ही लोक हेही विसरलात की या दुनियेत शरम नावाची काही गोष्ट असते. अखेर काय विचार करून तो आमच्या उंबऱ्यापर्यंत आला? आम्ही ठरवलं असतं तर धक्के मारून त्याला बाहेर काढू शकलो असतो. आम्हा लोकांचा सभ्यपणा आहे की आम्ही त्याचा अपमान करून त्याला घराबाहेर नाही काढलं. तुम्ही तुमच्या जिभेला आवर घाला, आवर. अहो, आवरा तुम्ही तुमच्या मुलाला आता, समजलं? आणि समजावून ठेवा त्याला की इथून यापुढे या घराकडे नजर वळवायची गरज नाहीये. सत्य कटू असतं तेच बोचतं. एक गोष्ट लक्षात ठेवा रघुवीरजी, रितिका एकटीही राहू शकते. तिला ना तुमच्या मुलाच्या मेहरबानीची गरज आहे ना मग तुमच्या कोणत्या नात्याची मेहरबानी. मग काय आम्हाला मेहरबानीची गरज आहे? आम्हाला पण मेहरबानीची गरज नाही कोणाच्याही. नाहीतर तुमच्या कलेक्टर साहेबिनीला इथून जावंच लागलं नसतं. ज्या तऱ्हेने तुम्ही रितिकाला पुन्हा पाठवलत ना, त्याच तऱ्हेने तुम्ही तुमच्या मुलालाही समजावून ठेवा जरा. जर तुम्ही स्वतःला थोडं तरी आदरणीय समजत असाल तर त्याला सांगून टाका की इथून पुढे कधीही आमच्या घराच्या दिशेने पावली टाकू नकोस, नाहीतर याचा परिणाम चांगला नाही होणार. विसरून जा म्हणावं रितिकाला. रितिका स्वतःला सांभाळू शकते. आणि हे बोलणं समजावून सांगा तुम्ही तुमच्या मुलाला. पण मी तर राकेश दादाला भेटलो सुद्धा आहे. आणि मी विचार करू शकलो नसतो की राकेश दादा तोच आहे. किमान त्याने तरी माझ्याशी बोलायला हवं होतं. भले मी त्याला नाही ओळखू शकलो पण त्याने तर मला ओळखलंच होतं ना. माझ्या लक्षात आहे आज पण ते रात्र जेव्हा मी गाडीतून परत चाललो होतो तेव्हा राहुल तुम्ही मला कसं काय ओळखता? हे बघ, मी तुला खूप चांगलं ओळखतो पण तुम्हाला नाही ओळखत. मला त्या तिथपर्यंत लिफ्ट आहे, मला सोड ना. पण माझी तुमच्याशी ओळख नाही, पाळत नाही. आणि तुम्ही काय बोलताय? माझ्याकडे माझी ओळख पटवून देण्यासाठी आता वेळ नाहीये, प्लीज. पण हे सगळं तुमच्या हातावर रक्ताचे डाग आहेत. सगळं काय ते त्याचं असं झालं की काही लोकांना मला मारायचं आहे. लवकरात लवकर मला इथून घेऊन जा ना प्लीज. पुढपर्यंत सोड प्लीज. प्लीज चला या बस.
पण मग दादाच्या हातावर त्या रक्ताचे डाग कुठून आले? आणि ज्या भागात दादा मला भेटला होता, दुसऱ्या दिवशी मला कळलं की त्या भागामध्ये शमशेर सिंगचा खून झाला होता. आणि शमशेर सिंगच्या खुनाच्या आरोपाखाली मानसला अटक सुद्धा झाली होती. अखेर या गोष्टीत सत्य तरी काय? मग दादाने त्याची ओळख माझ्यापासून लपवून का ठेवली? राहुल, राहुल, कसला विचार करतोयस तू? काही नाही दादा. ते खरं तर मी तुझ्याबद्दलच विचार करत होतो. तुझ्या लक्षात एकदा तुझी आणि माझी भेट झाली होती. मी तुला ओळखू शकलो नव्हतो, पण तू तर मला सांगायला पाहिजे होतंस की तू माझा भाऊ राकेश आहेस. मी त्याचं काय राहुल की मी ती परिस्थिती अशी नव्हती की मी माझी खरी ओळख देऊ शकलो असतो. दादा, पण अशी काय परिस्थिती होती? दादा, पण अशी काय परिस्थिती होती की माझ्या समोर येऊनही तुम्हाला सांगू शकला नाहीस की तूच माझा भाऊ आहेस? मी तुला पाहून, म्हणजे त्या परिस्थितीत बघून मी तुला घाबरलो. आणि मला सकाळी समजलं की त्याच भागामध्ये शमशेर सिंगचा खून झालाय आणि मानस गजाआड गेलाय. आणि दुसऱ्या दिवशी मी तुझ्याबद्दलच विचार करत होतो की अखेर तो माणूस होता कोण जो मला त्या वळणावर भेटला होता त्या रात्री. दादा, मला सांग, तुझ्या हाताला त्या रात्री रक्त म्हणून का लागलं होतं? हो, आणि ते रक्त आलं कुठनं? ते राहुल, ते गप्प कायस बाळा? त्याच्या बोलण्याचं उत्तर दे. राहुल काय कोणी परका नाहीये, तुझा लहान भाऊ आहे. बोल ना त्याच्याशी की तुझ्या हातावर ते रक्ताचे थेंब कसे आले होते. बोलत का नाहीयेस की तू शमशेर सिंगला जेव्हा वाचवत होतास त्या गुंडांपासून, तेव्हा तुझ्या हातावर रक्ताचे थेंब उडाले होते. शमशेर सिंगची कत्तल त्या गुंडांनी केली. ज्याच्या आरोपाखाली त्यानंतर मानसलाही फसवलं गेलं. मी जेवायचं पाहते, तुम्ही दोघे या जेवायला. पप्पा, थँक्यू. तुम्ही आधीच सगळे रिपोर्ट्स इन्क्वायरी आयोगापर्यंत पोहोचवले होते आणि त्यामुळेच आता मला फार प्रश्नांचा सामना नाही करावा लागला. त्यांना हे समजवण्यासाठी की त्यावेळी माझी अवस्था होतीच अशी काहीशी की मी काहीच करू शकत नव्हते. बरं झालं की इन्क्वायरी ब्युरोनं सुद्धा हे मान्य केलं की त्यावेळची परिस्थितीच तशी होती. कदाचित. पण पप्पा, मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. त्या लोकांनी जे काही प्रश्न विचारले त्या सगळ्याला मी उत्तरं दिली. आता बघूया पुढे काय होतंय ते. तू काळजी करू नकोस रतिका. दुःख आणि निराशेचे ढग जे होते ना, ते सरायला लागलेत. बघशीलच, फारच लवकर सगळं काही ठीक झालेलं असेल. काय ठीक झालेलं असेल ताई? काय ठीक होऊन जाईल? भाऊ, जास्तीत जास्त हेच होईल ना की रितिका पुन्हा एकदा कलेक्टर बनून जाईल. पण कलेक्टर बनल्यामुळे हिचं बिचारीचं आयुष्य तर नाही सावरणार ना. सूर्य, हे तू काय बडबडतोयस? मी काही चुकीचं बोलत नाही भाऊ. शेवटी गोष्ट तर हीच झाली ना की आपण ज्या ठिकाणी सुरुवात केली त्याच ठिकाणी येऊन पोहोचलो.
त्याला मग आता तुम्ही कमनशिबी नाही म्हणणार तर मग काय म्हणणार? किती धूमधडक्यात तिचं लग्न लावून दिलं आणि आज ही इथे घरामध्ये बसली. भाऊ, मजा उडवणारे तर सगळे मजाच उडवणार ना. की दोनदा ज्या मुलीचं लग्न झालं ती तिच्या माहेरी बसू नये. सूर्या, असं काय बडबडतोयस तू? हे वेळ अजून सरून गेली नाहीये, प्रकरण मिटलं सुद्धा नाहीये. आणि तू पाहिलंस ना, मानस आला होता रितिकाची माफी मागायला. ताई, ही गोष्ट मनाची समजूत घालण्यासाठी चांगली आहे. पण खरी गोष्ट तर ही आहे की आपल्यासाठी हा मोठा शर्मेचा विषय आहे. आणि त्यात वरून तुम्ही त्या मानसला सुद्धा यायचं आमंत्रण पाठवलं. आणि त्यात वरून तुम्ही त्या मानसला सुद्धा यायचं आमंत्रण पाठवलं. ही काय कमी शर्मेची गोष्ट आहे का? सूर्या, आय डोंट केअर की ही डॅम दुनिया काय विचार करते. मी निर्णय घेतलाय की मी माझ्या मुलीला त्या घरामध्ये परत नाही पाठवणार तर नाहीच पाठवणार. आता जर मानसला हिच्याबद्दल आपुलकी असेल तर त्यालाच यावं लागेल. हे बघा भाऊ, होऊ शकतं की उद्या मानस आपल्या बाबांचं घर सोडून येईलही. पण जरा हा विचार करा की लोक काय म्हणतील. लोक तर हेच म्हणणार ना की आदित्य प्रताप सिंगने आपल्या मुलीला पुढे करून कुणाचा तरी मुलगा हिसकावून घेतला. किती शर्मेची गोष्ट असेल. पण मला तरी असं वाटतं की कलेक्टर बनवण्यापेक्षा आपण जास्त प्रयत्न या गोष्टीसाठी केले पाहिजेत की रितिका पुन्हा तिच्या सासरी निघून. एका मुलीला सन्मान केवळ तिच्या सासरीच मिळू शकतो. तुझं म्हणणं खरं आहे सूर्या, की प्रत्येक स्त्रीने तिच्या सासरीत सन्मानानं राहायला पाहिजे. पण सन्मानासोबतच एका नारीनं, मग भले ते पित्याचं घर असो वा पतीचं घर असो, जिथं तिला सन्मान नाही मिळत तिनं त्या प्रत्येक घराशी नातं ठेवता कामा नये. मी माझ्या मुलीला असं सक्षम बनवलंय की ती कुणावरही अवलंबून नाही. आज समज जरी ही कलेक्टर नसती बनली तरी आदित्य प्रताप सिंग मध्ये एवढी ताकद आहे की तो आयुष्यभर त्याच्या मुलीचं पालन पोषण करू शकेल. आज रितिका इन्क्वायरी कमिशन सोबत बोलायला गेली होती. तुम्ही तुमच्या पद्धतीने माझ्या बोलण्यावर काही विचार केलाय की नाही? माझं बोलणं तर झालंयच नेहा, पण अशा मामल्यामध्ये राजकारणाची दखल जरा कमीच असते. आणि मला वाटतं की आपण लोक आपल्या डोक्याच्या जोरावर रितिकाला नाही थांबवू शकत. तिला थांबवण्यासाठी आपल्याला कोणता तरी दुसराच उपाय शोधावा लागेल. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ती रितिका त्या कलेक्टरच्या खुर्चीवर बसू नये, बस. तिला अडवण्याचे 1000 रस्ते असू शकतात स्नेहा, पण त्या रस्त्यावरून चालण्याचा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. आणि हे पाहावं लागेल की त्या निर्णयांनी तुझा फायदा होणार आहे का नुकसान. का तुम्हाला असं नाही वाटत का मेघनाजी की जर रितिका कलेक्टर बनली तर सगळी काढलेली मढी उकरून काढेल? हो,
हे तर मला चांगलंच ठाऊक आहे. म्हणून तर रितिकाला कलेक्टरच्या खुर्चीपर्यंत पोहोचू न देण्यासाठी तुला ज्या काही मदतीची गरज असेल ना ती मी जरूर करेन. ठीक आहे मेघनाजी, आता मी तुम्हाला सांगेन की काय करायचंय. ही सोनाराची ठाकठूक आता मला चांगली नाही वाटत आहे. ती म्हण ऐकलीस ना, 100 सोनार की तर 1 लोहार की. मला काही समजलं नाही. कधी समजणार ग तुला? ती रितिका ती प्रत्येक वेळी मांजरासारखी आपल्या वाटेत आडवी येते आणि आपण फक्त हात मळत बसलोत. रितिकासाठी आपल्या मनात जी सुडाची भावना पेटलीये ती कधी विझणार? ती विझण्यासाठी लोहाराचा फक्त एकच ठोका पुरेसा आहे. एकच ठोका. बरोबर आहे तुमचं मेघनाजी. ऋतिकाला कलेक्टरच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्यापासून अडवण्याचा हा सगळ्यात उत्तम उपाय दिसतोय मला. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीव